जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र राज्यासह परराज्यामध्ये किमान 6000 कोटीचा गंडा घालणारे सातारचे बंटी बबली म्हणजे काश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड, या बंटी बबलीला सातारा पोलीस अभय देत आहेत। 3 तक्रारदार या ठिकाणी फिलिप बांबळ प्रत्यक्ष पीडित आणि तक्रारदार उपस्थित आहेत। 2 दिवसापूर्वीच अमरजित भोसलेनं पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी क्लिअर केल्या बा। पुण्यामध्ये गोरख मरण नावाच्या पीडिताने तक्रार दाखल केली। 1.5 वर्षापूर्वी सातारा सिटी पोलीस आयुक्तालयात तक्रार अर्ज दाखल करूनही तत्कालीन पीआय भगवानराव निंबाळकर यांनी फक्त टाळाटाळ करून या बंटी बबली बरोबर आर्थिक लागेबांधे ठेवून तक्रारदारांना भेदरवण्यासाठी त्यांच्यावरती खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचं पाप सिटी पीआयने केलेलं आहे। आणि पुणे पोलिसांनी तक्रार दाखल केली, आपली आबरू जाऊ नये म्हणून सातारा पोलिसांनी जुजबी कारवाई करण्याचा भीमप्रताप केलेला आहे। तक्रार दाखल करताना तक्रारदार 3 तयार असताना पोलीस दलातला कर्मचारी याला तक्रार दाखल करून सातारा पोलीस नेमकं काय साध्य करू शकतात, तर सातारा पोलीस बंटी बबलीला वाचवू शकतात याची आम्हाला खात्री झाल्यामुळं पीडित तक्रारदार फिलिप बांबळे यांनी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेलं आहे। त्याची आजची तारीख झालेली आहे 11 तारीख। आजच्या तारखेमध्ये सातारा पोलिसांच्या आबरूचं धिंडावणं हायकोर्टामध्ये निघालेलं आहे। उरलेली बाब प्रत्यक्ष एसपीला 11 तारखेला बोलवलेला आहे। बाकीचे म्हणतात ना बोल से गयो हाऊस से नाही बसती, अशातला प्रकार सातारा पोलिसांचा झालेला आहे। आम्हाला माहिती आहे या प्रकरणामध्ये एक विधान परिषदेचा माजी सभापती आहे, त्या माजी सभापतीच्या वरद असताना या बंटी बबलीनं राज्यासह परराज्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे। त्याच पद्धतीनं सातारा आयुक्त कार्यालयामधला एक उपायुक्त तो या प्रकरणामध्ये सहभागी आहे, त्याची कागदपत्र आमच्याकडे आहे। त्या उपायुक्ताच्या बायकोच्या नावे एक बोगस फर्म तयार करून 1,30,00,000चं ट्रान्झॅक्शन त्याच्यावरती झालेलं आहे, तर 3.5 कोटीचा कॅश बाय हँड व्यवहार झालेला आहे। आम्हाला हाच प्रश्न पडतोय, आम्ही समाजासमोर जाहीरपणे सांगतोय किती कोटीचा व्यवहार झालेला आहे, कुणाच्या अकाउंटला झालेला आहे, मात्र तपास करण्यासाठी पोलीस साधे आम्हाला बोलवून घेत नाही किंवा तक्रारदारांचे साधे जबाब नोंदवले जात नाही। म्हणजे सातारा पोलीस हे 100% बंटी बबलीला पाठीशी घालत आहेत, त्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहेत। म्हणून आम्ही घोषित केलं होतं 3 तारखेला आज आम्ही महाराष्ट्र राज्याचे विद्यमान गृह राज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सागर बंगल्याच्या निवासस्थानाच्या बाहेर आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करणार होतो। ते तिथं उपस्थित नसते, ते इथं करणार होतो, मात्र पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपलब्ध नसल्याने आणि सगळ्यात महत्वाची बाब मेढा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय संतोषजी तासगावकर साहेब यांनी काही गोष्टी आमच्या निदर्शनास आणून दिल्या की मुंबईला आंदोलन केलं त्याचं काही फलित होणार नाही, त्यामुळं गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरचं आंदोलन आम्ही रद्द करून आजपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। जोपर्यंत या बंटी बबलीचा तपास सातारा पोलिसांकडून काढून घेतला जात नाही, जोपर्यंत हा तपास सीबीआयकडे वर्ग केला जात नाही, तोपर्यंत आमचं हे बेमुदत आंदोलन चालूच राहणार आहे। सरकारचे प्रतिनिधी म्हणून सन्माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी साहेब यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे, उपस्थित असले तर 2 ओळीचं आम्हाला पत्र देतील, अन्यथा आमचं बेमुदत धरणे आंदोलन चालू राहणार आहे। आणि सगळ्यात महत्वाची बाब तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांची खात्याने चौकशी झाली पाहिजे। 25-30 लाखाची देवाणघेवाण झालेल्याचा आमचा आरोप संशय आहे। त्यासोबतच काय नाव गाडगे त्यांच्या अकाउंटची चौकशी झाली पाहिजे। गाडगे कोण आहे? दप्तरी राहुल गाडगे, दप्तरी राहुल गाडगे यांच्या अकाउंटची चौकशी झाली पाहिजे, त्यांची खात्याने चौकशी झाली पाहिजे। कारण मुंबईमध्ये होल्डिंग जे कोसळले त्याच्यामध्ये 17 लोक मिली गेली, त्या होल्डिंगची परमिशन एका पीआयने दिली होती आणि त्या पीआयनं होल्डिंगची परमिशन देता क्षणी त्याच्या बायकोच्या अकाउंटवरती 35 लाख रुपये जमा झाले होते। हे काल परवा उघड झालेलं आहे। मग भगवानराव निंबाळकरांच्या खात्यावरती किती रक्कम जमा झाली, त्यांच्या बायकोच्या खात्यावर किती रक्कम जमा झाली, त्या गाडग्याच्या खात्यावर किती रक्कम जमा झाली, या सगळ्या गोष्टीची खात्याने चौकशी झाली पाहिजे।
पुणे आयुक्त कार्यालयाचा जो उपायुक्त आहे त्याच्या बायकोच्या खात्याची चौकशी झाली पाहिजे. गोरख मरळ, रेवण भोसले म्हणजे अमरदीप भोसले आणि फिलिप बांबड यांचं स्टेटमेंट सिटी पोलीस चौकीने रेकॉर्डवर घेतलं पाहिजे आणि त्यांचे सेपरेट एफआयआर नोंदवले पाहिजे. ही प्रमुख मागणी आम्ही घेऊन या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेलो आहे. आम्हाला खात्री आहे सातारा पोलीस हे काही करणार नाही, म्हणून आम्ही सातारा पोलिसांकडून अपेक्षा ठेवत नाही. आम्ही अपेक्षा ठेवली महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष गृह राज्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कुणालाही पाठीशी घालणार नाही. अर्थमंत्री अजितदादा पवार कुणालाही पाठीशी घालणार नाही ही खात्री आम्हाला आहे. मात्र या प्रकरणाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेतला आम्ही आणि म्हणून गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन करणार होतो. आम्ही 2 दिवस या ठिकाणी आंदोलन करणार आहे. 3 तारखेला आणि 4 तारखेला, शुक्रवारी 5 तारखेला सगळं शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी तालुका अध्यक्ष त्यांचं आंदोलन चालू ठेवल. 5 तारखेला सगळं शिष्टमंडळ घेऊन दादासाहेब माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळाचा अर्थसंकल्पीय विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे. त्याच्या बाहेर बेमुदत घोषणाबाजी करून या निवेदनाच्या प्रती तिथल्या संबंधित राज्यकर्त्यांना आणि विरोधी पक्षनेत्यांना देऊन त्या ठिकाणी निषेध नोंदवणार आहे. तत्पूर्वी सातारा पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि आमच्या भावना शासन दरबारी पोहोचवाव्यात. अन्यथा जोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गप्प बसणार नाही. कारण जिथं विषय गंभीर तिथं आरपीआय गंभीर. कारण ही आरपीआय ओरिजिनल आहे. ही आरपीआय बाजार बुजग्यांची नाही. ओरिजिनल आरपीआय ओरिजिनल नेता आहे. आणि या ठिकाणी आदरणीय रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली अशोक बापू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यामध्ये काम करणारे आमचे सहकारी मित्र अशोकराव भिसे साहेब हे सुद्धा या चांगल्या कार्यक्रमावर चांगल्या विषयाला जाहीरपणे पाठिंबा त्यांनी घोषित केलेला आहे. त्यांचाही आरपीआयच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आणि उलट बक्षी आम्ही आठवले साहेबांना विनंती करणार आहे, आपण सामाजिक न्याय राज्यमंत्री आहात. या बंटी बबलीच्या तपास योग्य पद्धतीने होऊन यांना जेलची हवा खायला लावल्याशिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वस्थ बसणार नाही याची ग्वाही देतो आणि रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय. खरं म्हटलं तर हे आंदोलन याहीपेक्षा आम्ही आक्रमकपणे करणार होतो. मात्र सातारा जिल्ह्याचे जवळपास 60 ते 70% पक्षाची धुरा सांभाळणारे दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे युवक जिल्हाध्यक्ष सन्माननीय विशालभाऊ कांबळे यांना नुकताच पितृशोक झाला असल्यामुळं या आंदोलनाची आम्ही तीव्रता कमी केलेली. मात्र विषय आम्ही सोडणार नाही हे आम्ही शाश्वत देतो. आणि पुन्हा एकदा या बंटी बबलीची सीबीआय चौकशी करा या मागणीवरती ठाम राहतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया साहेबांना बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बंटी बबलीचा तपास सीबीआय को द्या. बंटी बबलीचा तपास सीबीआय को द्या. बंटी बबलीचा तपास सीबीआय को द्या. आरामच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आरामच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. और जिल्हा प्रशासन हाय हाय जिल्हा प्रशासन हाय हाय. और जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. और बाबा ने ललकारा है, भारत देश हमारा है. अरे बंटी बबलीचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय. अरे बंटी बबलीचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विजय असो. डॉक्टर राजेंद्र गवई साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.